बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, युवकांचं हित आणि भविष्य ही सर्वोच्च प्राथमिकता आहे, पंतप्रधान मोदी म्हणतात। पेपरफुटीवरून एक पोस्ट करण्यात आलेली आहे। दोषींना शिक्षा देण्याकरता फास्ट ट्रॅक कोर्टात हे सगळं प्रकरण स्थापन करणार असल्याचं देखील या पोस्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे। देशातील तरुणांचं हित आणि त्यांचं भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे। पेपरफुटीमधील सर्व दोषींना कठोर शिक्षा देण्याकरता प्रयत्नशील असं ते म्हणतात। फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवणार, संबंधित विभागांना आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या असल्याचं मोदी ट्विट करतायत। विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करणं ही प्राथमिकता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आज जे मोदीने ट्विट केले का काय केले मला कल्पना नाही की दोषींना सोडणार नाही, तर ज्यांनी या मुलामुलींवरती निर्दयीपणाने लाठीमार केलेला आहे, ज्यांनी मुलींचे कपडे फाडलेत, जे पोलिसांच्या वेशात न येता जे गुंड तिकडे घुसलेत, या गुंडांना पकडून त्यांना सुद्धा कठोर शिक्षा करण्याची जबाबदारी मोदी घेत आहेत का? बघा, हे पूर्वी का नाही केलं आणि काय होतं, एवढा पाठीमागे त्या धर्मेंद्र प्रसादच्या काय उभे राहते? त्या खुर्चीवर बसून जर तो गेल्या 10 वर्षामध्ये किती वेळा पेपर फुटला आहे हे पुराव्यानिशी राहुलजींनी सांगितलं कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये। इतक्या वेळा पेपर फुटतो कसा? आणि याचा अर्थ असा आहे की सरकार त्यामध्ये सहभागी आहे आणि हे सरकार मिळून हुशार विद्यार्थ्यांचा गळा घोटतंय, गरीब विद्यार्थ्यांचा गळा घोटतंय। जे पैसेवाले आहेत त्यांनीच डॉक्टर व्हावं, सामान्य कुटुंबातील गरीबातील डॉक्टर होऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।